तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा पारंपरिक बेत आहे ना, तो आवर्जून केला जातो. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये हा बेत आजच्या दिवशी केला जातो. तर यामध्ये ना धपाटे, दही, त्यासोबत काळ्या वाटाण्याची भाजी, काळ्या वाटाण्याचा असा भात केला जातो आणि तोच बेत मी आज करणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी भावाचा उपवासही केला जातो आणि आजच्या या दिवशी ना हे पदार्थ घरी केले जातात. त्याचबरोबर हा उपवास ना दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का? तुम्ही कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला माहितीच असेल. तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे काळे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता कुकरला आपल्याला या 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. तर हे कुकरमध्ये मी वाटाणे सगळे घातले. त्यापैकी थोडे वाटाणे मी एवढे ठेवलेले आहेत, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ते भातासाठी ठेवायचे आहेत आपल्याला. आणि कुकरमध्ये शिजायला घेतलेल्या वाटाण्यापैकी त्यामध्ये ना आपल्याला पाणी आणि मीठ घालून ना कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत मंद आचेवर. सगळी पिठं मिक्स करून धपाटे तर केले जातातच, त्याचसोबत ना काळ्या वाटाण्याच्या भाजीला आज खूप मान आहे. कोल्हापूरमध्ये सगळ्यांच्या घरी अगदी हा बेत असतोच. त्याचबरोबर पूर्वीपासून चालत आलेली ही पारंपरिक पद्धत आहे. आता आपल्याला काय करायचं, एक वाटण करून घ्यायचं आहे. कुकरला आपण वाटाणे तर शिजायला घातलेलेच आहेत आणि इथे बघा मी भरपूर असं लसूण घेतलेले आहेत. 2 ते 3 गड्डे सोलून लसूण घेतलेला आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता या ठिकाणी. आता आपल्याला या भाताला आणि धपाट्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे, त्यामुळे ना हे एकदम मी वाटण करत आहे. सोललेल्या सगळ्या लसूण, सगळ्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर कवळ्या कवळ्या काड्यासकट घेतली आणि इथे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर भरपूर जिरे म्हणजे 2 ते 3 चमचे जिरे यामध्ये टाकलं आणि हे वाटण छान असं करून घेतलेलं आहे. केलेलं वाटण म्हणजे हा मिरचीचा जो ठेचा आहे तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला भाजीसाठीही वाटण करून घ्यायचं आहे. इथेही आता स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कवळ्या कवळ्या काड्यासकट. त्यासोबतच इथे मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो आपल्याला बारीक पीसमध्ये कट करून घालायचे आहेत यामध्ये. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आणि यामध्ये घातलेलं आहे. यामध्येही आपल्याला चमचाभर जिरं टाकायचं आहे, थोडासा आल्याचा तुकडा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून हे बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. पाहू शकता भाजीसाठीही आपलं हे छान असं वाटण तयार झालं आहे. खूप म्हणजे खूप वाटाण्याची भाजी छान होते एवढ्याच वाटणामध्ये. जास्तीचं काहीही वाटण लागत नाही, पुढे तुम्हाला कळेलच. त्याआधी आपल्याला ना धपाट्यासाठी इथे पीठ रेडी करून ठेवायचं आहे. आता एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये सुरुवातीला मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, नंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मी एक एक वाटी घेतलेलं आहे. पिठं मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. पिठामध्ये मी तीळ घातलेला आहे, त्याचबरोबर केलेला सगळा ठेचा म्हणजे जे वाटण आहे ते घातलं. जेव्हा वाटण करून घेतलं तेव्हा आपण जिरं घातलं होतं, तरी सुद्धा मी इथे 1 चमचा होईल एवढं जिरं घातलेलं आहे. परत भरपूर असा ओवा घेतला आणि हातावर चोळून घातलेला आहे यामध्ये. त्याचबरोबर आता इथे बघा 1 मोठा चमचा होईल एवढे धना पावडर घातलेला आहे. बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा कांदा यामध्ये घातला. त्याचबरोबर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. हळद अर्धा चमचा, मीठ 1 चमचाभर घातलेला आहे. मीठ चवीनुसार घाला आणि 1 ते 1.5 चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कांदा लसूण मसाला घालू शकता किंवा स्किप करू शकता, पण याच्याने मस्त खमंग धपाटे होतात. त्यात ओवा घातल्यामुळे ना खूप मस्त चव येते ह्याची, त्यामुळे ओवा पण आवर्जून भरपूर असा घाला. हे सगळे साहित्य घातल्यानंतर ही सगळी पिठं एकत्र करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी ठेचा वगैरे लागला पाहिजे आपला आणि थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून ना ह्याचा मस्त असा सैलसर गोळा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला धपाट्या थापता येईल. ह्या पद्धतीने असं मस्त आपलं मिश्रण तयार झालं आहे. केलेलं मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने. आणि असंच हे 2 मिनिटासाठी आता आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसेस म्हणजे आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. तर इथे गॅसवर कढई ठेवली. कढई तापल्यानंतर त्यामध्ये ना 2 ते 3 पळी तेल घातलं आहे. तेल तापल्यानंतर बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा कांदा घातला. कांदा आपल्याला खरपूस होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचं आणि आपण मगाशी तयार केलेलं जे भाजीसाठीचं वाटण आहे ना यामध्ये घालायचं. तर अशा पद्धतीने सगळं वाटण मी घालून घेतलं आणि 1 मिनिटभर छान असं सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांद्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपण मंद आचेवर झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला आपला छान शिजला जातो आणि छान मसाल्याला तेल सुटू लागतं.
आणि त्याचा जो उग्र वास आहे किंवा कच्चापणा आहे तो नाहीसा होत आणि भाजी एक नंबर चवीला लागते. त्याचप्रमाणे इथे बघा छान असं तेल सुटलं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ मात्र इथे बेताने टाका. आपण वाटाणे शिजवतानाही मीठ टाकलं होतं. आणि जो मी मसाला आता टाकणार आहे त्यामध्ये थोडंफार मीठ आहे. कांदा लसूण मसाला इथे 2 मोठे चमचे टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी टाकू शकता. हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घरचा मसाला आहे, तोच मी यामध्ये टाकला आणि छान असं 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परत एकदा परतवून घेतलं. कुकरमध्ये शिजवून घेतलेले सगळे वाटाणे यामध्ये घालायचे आहेत. पाण्यासकट सगळे वाटाणे यामध्ये घातले आणि आता आपल्याला ही भाजी अगदी 5 मिनिटं छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. वाटाणे हे शिजायला खूप वेळ लागतात. त्यामुळे आपण भिजवून कुकरमध्ये 4 शिट्ट्यामध्ये हे छान शिजवून घेतले आहेत आणि आता भाजीमध्ये आपल्याला छान असे 1 मिनिटभर परत एकदा शिजवून घ्यायचे आहेत. मंद आचेवर झाकण ठेवलं आणि आपल्याला आता ही भाजी अगदी 5 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटभर झाकण ठेवलं, छान अशी उकळी आल्यानंतर ना मंद आचेवर भाजी आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बाकी काहीच टाकायची गरज नाही. खूप छान होते अशा पद्धतीने केलेली भाजी. तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल, पण माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. मग अशी कांदा लसूण मसाला टाकला, त्यानंतर 1 चमचा उसळ मसाला मी टाकला होता. जर तुमच्याकडे उसळ मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला यामध्ये टाकू शकता. वाटाण्याची भाजी छान अशी दाटसर होईपर्यंत शिजवून घेतली. मस्त अशी वाटाण्याची भाजी आपली तयार आहे. भाजीला रंगही किती सुरेख आला आहे. झाकण ठेवलं आणि भाजी बाजूला काढून ठेवली आणि लगेचच इथे कुकरमध्ये ना 2 ते 3 पळी तेल टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तूपही टाकू शकता, अर्ध तेल अर्ध तूप, पण मी तूप नंतर वरून टाकते. आता तेलामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले घालायचे आहेत. 2 तमालपत्र, दालचिनी, जिरे, बडीशेप, 1 स्टार फूल आहे त्याचे तुकडे केलेले आहेत. त्याचबरोबर 1 वेलची आहे हिरवी. सगळा असा मिक्स मसाला आहे. 2 लवंग आहेत, 2 मिरी आहेत. त्याचबरोबर मोठ्या आकाराचा 1 कांदा असा उभा चिरलेला टाकला आणि हे सगळे मसाले आणि कांदा व्यवस्थित परतवून घेतला. त्यानंतर भातासाठी आणि आपण धपाट्यासाठी जे वाटण बनवलं आहे त्यापैकी थोडंसं यामध्ये वाटण टाकलं आणि थोडं पिठामध्येही टाकलं होतं. मी भात आधीच बनवून घेतला होता, पण व्हिडिओमध्ये मी शेवटी दाखवत आहे. वाटण म्हणजे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरेची पेस्ट आहे ही. हे सगळं टाकून 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं याचा कच्चा वास जाईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला जे वाटाणे आपण ठेवले होते भातासाठी ते यामध्ये टाकायचे आहेत आणि तेलावर ना 1 मिनिटभर छान असे वाटाणे परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे भातामध्ये ते लगेच शिजले जातात. वाटाणे परतत असताना यामध्ये ना मीठ घातलं चवीनुसार भाताच्या, हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून ना परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. जेवढं वाटाणे तुम्ही व्यवस्थित तेला कांद्यामध्ये परतवून घ्याल ना तेवढं तो शिजण्यास लवकर मदत होते. वाटाणे मसाल्यांमध्ये छान असं परतून झाल्यानंतर 1 टोमॅटो घेतला आहे मोठ्या फोडी करून, ते यामध्ये टाकले आणि त्यासोबतच इथे तांदूळ घेतला आहे, ते स्वच्छ धुवून यामध्ये टाकलं. तांदूळ तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही वापरू शकता. मी इथे अर्धा इंद्रायणी तुकडा आणि अर्धा कोलम तुकडा असा मिक्स करून टाकलेला आहे. तांदूळ टाकल्यानंतरही व्यवस्थित थोडंसं तूप टाकून परतवून घेतलं आणि लगेचच आपल्याला इथे ना एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 1 चमचाभर टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं. जेवढे मसाले टाकत आपण परतवू ना तेवढा आपला भात खूप छान होतो. लगेचच जेवढं तांदूळ होतं त्याच्या दुप्पट पाणी घातलं आणि हे छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला झाकण लावून कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या मंद आचेवर काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या कुकरनुसार ह्याला शिट्ट्या देऊ शकता. माझ्या या कुकरप्रमाणे याला 2 शिट्ट्या दिल्या आहेत आणि कुकरची ही वाफ जिरल्यानंतर मी कुकरचं झाकण काढून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा कुकर झाल्या लगेचच कुकरचं झाकण नाही खोलायचं आहे. शिट्ट्या झाल्यानंतर मस्त अशी वाफ जिरल्यानंतर कुकरची भात छान असा मुरल्यानंतरच आपल्याला हे झाकण खोलून पाहायचं आहे. भात मस्त शिजला आहे आपला, छान झाला आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाकण काढलं आहे आणि परत ह्याला झाकण लावून मी असंच ठेवून दिलं. म्हणजे कसं जेवेपर्यंत आपला भात तसाच गरम राहतो. भात झाला, भाजी झाली आहे आणि आता आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत. पोळपाट घ्यायचं. इथे कापड किंवा तुम्ही स्वच्छ असा रुमाल घेऊ शकता. हे खास करून मी धपाट्यासाठीच रुमाल केला आहे. तर इथे बघा 1 गोळा घेतला आणि छान असा छोट्या आकारामध्ये थापून घेतला आहे. जाड पातळ कसे धपाटे तुम्हाला आवडतात किंवा लहान मोठे त्या पद्धतीने तुम्ही पाणी लावून व्यवस्थित थापून घेऊ शकता आणि त्याला हाताने असे छिद्र पाडून ना व्यवस्थित धपाटा थापून घेतला. धपाटा थापायच्या आधीच तवा ठेवला होता. तवाही छान तापला आहे. त्यावर थोडंसं उलटण्यानं तेल सोडलं. थापून घेतलेला रुमाल इथे मी तव्यावर असा टाकलेला आहे
आणि वरच्या बाजूनेही थोडंसं पाणी लावून घेतलं म्हणजे रुमालाला धपाटा चिकटून नाही बसत. रुमाल असं धपाट्यापासून लगेच वेगळा होतो, अलगद असा निघतो. रुमाल काढल्यानंतर धपाट्याला चारी बाजूनी व्यवस्थित तेल सोडलं आहे त्या छिद्रातून. मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर धपाटा छान खालची बाजू शेकून घ्यायची आणि त्याच्यावरचं झाकण काढून ना दुसरी बाजू ही पलटी मारून आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप, तेल, लोणी काहीही लावू शकता याला आणि छान असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित धपाटे शेकून घेऊ शकता. अशा पद्धतीने दुसराही धपाटा मी तुम्हाला थापून दाखवत आहे बघा. लहान, मोठे, जाड, पातळ कसे हवेत असे धपाटे तुम्ही अशा पद्धतीने थापून घेऊ शकता. तर बघा आता दुसराही धपाटा मी थापून घेतला आहे. तव्यावरचा तो धपाटा छान असा शेकून निघाला आहे. बघू शकता खरपूस मस्त शेकला गेला आहे. बाजूला काढून ठेवला आणि आता आपण थापून घेतलेला धपाटाही यामध्ये आपल्याला छान असा मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस असा शेकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 3 धपाटे मी करून तुम्हाला दाखवले आहेत. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि नैवेद्य सुद्धा मी देवाला दाखवणार होते. राहिलेलं पीठ मी जेवताना गरम गरम धपाटे करणार होते त्यासाठी ठेवून दिलं आणि आता इथं नैवेद्याचं ताट मी करून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने आजची पूर्ण थाळी मी तुम्हाला दाखवली आहे. तर ती थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण हा बेत आजच्या दिवशी असतो का? आमच्याकडे आजच्या दिवशी हा बेत तर आवर्जून केला जातो पूर्ण कोल्हापूरमध्ये. त्याचबरोबर आजचा दिवस म्हणजे भावाचा उपवासही असतो आणि हा पदार्थ आजच्या दिवशी खाल्ला जातो त्यासाठी. त्याचबरोबर हा उपवास ना दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सोडला जातो. तर मंडळी तुमच्याकडे पण हीच प्रथा आहे का? नक्की कमेंट करून सांगा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.